खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडे येथील क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार करून जयेश वाघे या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी आरोपी मन्नू दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करत होता। दरम्यान 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर आदिवासी वाडी बेलपाडा खारघर येथे जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते। मात्र मन्नू यांच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नाही। या कारणावरून जयेश आणि मन्नू यांच्यात वाद झाला आणि शिवीगाळ करण्यात आली। जयेशने मन्नू याच्या कानाखाली मारली। याचा राग आल्याने मन्नू याने जयेशला हाताबुक्क्यांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली आणि क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केले। यात जयेश हा गंभीर जखमी झाला। त्याला MGM हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खारघर पोलिसांनी मन्नू शर्मा याला अटक केली आहे। 23 तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये, तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता। तेव्हा त्याचा दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मन्नू शर्मा हा तिथे आला होता। तेव्हा त्याच्यामध्ये मयतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता। या कॉन्ट्रीब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे, आम्ही तुला जेवायला देणार नाही, असा तो वाद झाला। त्यावेळी त्याचा राग येऊन मन्नू शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्क्याने त्याला मारलंय मयताला, आणि मयत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं। त्याचा 27 तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये। तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण खुनाचा गुन्हा दाखल केला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मन्नू शर्माला आपण अटक केलेली आहे आणि माननीय न्यायालयाने त्याला 31 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे। या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत। आवाज टुडेसाठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनुजिया, रिपोर्ट नवी मुंबई।